हा व्हिडिओ स्त्रियांसाठी, त्या स्त्रियांसाठी की ज्या बाहेर काम करतात, बाहेर म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये, कंपनीमध्ये किंवा गव्हर्मेंट सेक्टरमध्ये सुद्धा ज्या काम करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. मैत्रिणींनो, तुम्हाला जर तुम्ही ज्या कार्यालयामध्ये काम करत असणार त्या कार्यालयामधून जर तुम्हाला त्रास होत असेल किंवा तुमच्यावर आरोप लावले असेल किंवा तुमचा छळ होत असेल, तर अशा वेळेस तुमच्यातच तुम्ही सक्षम असायला पाहिजे की त्याचा फेस कसं द्यायचं. फेस द्यायला तुम्ही सक्षम असायला पाहिजे. जर तुम्ही फेस द्यायला सक्षम असाल तर तुमचं काहीही होऊ शकत नाही. कुठल्याही त्रासाला तुम्ही बळी पडू शकत नाही, कुठल्याही छळालासुद्धा बळी पडू शकत नाही किंवा कुठले आरोपही घेतले त्यालाही तुम्ही बळी पडू शकत नाही. फक्त तुम्ही सक्षम असले पाहिजे आणि तुम्हाला प्रत्येक नियम माहीत असायला पाहिजे आणि त्या नियमामध्ये काय काय गोष्टी येतात ते माहीत असायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही नियमाचं वाचन करायला पाहिजे. म्हणजे कुठल्या नियमामध्ये काय असतं हे तुम्हाला सगळं माहीत असायला पाहिजे. तुम्हाला असं वाटत असेल ते एखाद्या पुरुषाकडून तुम्हाला आरोप केला जात असेल किंवा छळ होत असेल, फक्त पुरुषच त्याला जबाबदार नसतात, तर तुमच्या कार्यालयातील स्त्रियासुद्धा त्यांच्या मागे खतपाणी घालायला तुमच्या विरोधात उभ्या असतात. तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या जवळची मैत्रीण असेल, ती मैत्रीणसुद्धा तुमच्या विरोधात असते. फक्त तुम्हाला माहीत असायला पाहिजे की ही मैत्रीण आमच्या विरोधात आहे किंवा खरोखर ही आपली मैत्रीण आहे. एवढंच तुम्ही म्हणजे तुम्ही शिकायला पाहिजे, तुम्ही अनुभवायला पाहिजे किंवा तुम्ही फेस रीडिंग करायला पाहिजे. फेस रीडिंगने तुम्हाला खूप काही माहीत होतं. एखादी स्त्री जर तुमच्यासोबत बोलत असेल, तुमची मैत्रिणी बोलत असेल, ते शब्द काय बोलत असेल, तिचे डोळे काय असतं, जर तुम्ही असं ते बोलताना जर तुम्ही फेस रीडिंग केलं तर तुम्हाला बिलकुल कळून चुकते की ही आपली खरोखर मैत्रीण आहे, म्हणजे आपल्यासोबत पॉझिटिव्ह आहे की आपल्या विरोधात आहे, हे तुम्हाला बिलकुल समजून जातं, कळतं. त्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीचा थोडासा विचार करायला पाहिजे की खूपदा असं असतं की आपल्याला असं वाटतं की नाही, हे पुरुषच मागे लागलेले असतात किंवा पुरुषच आपल्या विरोधात आहेत. असं बिलकुल नाही. त्या पुरुषांमागे एक स्त्री असतं आणि नक्कीच असतं. कारण जर तुम्ही समोर जरी जात असणार ना, तर तुम्हाला ओढणाऱ्या पण स्त्रियाच असतात. कारण स्त्री ही स्त्रियांची दुश्मन असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरुष एकपरती नाही राहणार, पण स्त्री ही कार्यालयात तरी स्त्री ही स्त्रीची दुश्मन असते. आणि स्त्री अशा स्त्रीची की जी स्वतः कमी असते, स्वतःच जर कमी असेल तर तिला असं वाटतं की नाही, आपल्यात तर हे कमीपणा आहे, ही वरती यायला नाही पाहिजे, असं दिसायला नाही पाहिजे, आपली जी कमीपणा आहे ती उघडकीस आली नाही पाहिजे. यासाठी तर त्या आपल्या वीक पॉईंट दबवण्यासाठी सदा बाहेर तयार असतात की मग कुठल्याही थरायलासुद्धा जायला तयार असतं की आपण काय केलं पाहिजे, आपण काय नाही केलं पाहिजे, यांच्या मागे कसं लागलं पाहिजे किंवा अधिकाऱ्यांची दिशाभूल कशी केली पाहिजे. म्हणजे आपण समोर जाऊन जर अधिकाऱ्यांचं मन जिंकत गेलं की त्यांच्या ज्या चुका असते त्यांच्यावर पडदा टाकला जातं ना, तर त्यासाठीच तर ह्या स्त्रिया समोर करत असतात. अधिकाऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्या म्हणजे तयारच असतात. पण तुमच्या जर विरोधात त्या जात असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या विरोधात ही स्त्री अधिकाऱ्यांजवळ काही सांगते, तर म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याने किंवा एखाद्या अधिकाऱ्याने तुमच्यावर आरोप लावलेले असते तर लावू द्या. जर तुम्ही त्या आरोपाखाली नसेल किंवा तुमची चूकच नसेल तर तुम्हाला भिनायचं काहीही कारण नाही आहे. कारण कुठलेही अधिकारी काही असेल आणि तुमच्यावर काही जर आरोप लागेल तर ते सिद्ध होते असंच नाही. तुमच्यात शक्ती पाहिजे की त्याचा फेस कसं द्यायचा. तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहीत पाहिजे. तुम्ही प्रत्येक गोष्टीनं नियमानं भांडायला पाहिजे. नियम आणि त्या नियमात असलेले गोष्टी ह्या सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. जर तुम्हाला सर्व माहीत असेल आणि तुम्ही वन बाय वन, स्टेप बाय स्टेप जर तुमचे म्हणणे मांडले असेल तर तुम्हाला कोणीही काही करू शकत नाही. आणि कुठलेही अधिकारी असेल तरी ते काय चुकीचे आरोप थोडी सिद्ध होणार आहे, कधीच नाही होणार आहे. तुम्ही जर एखादे छळही होत असेल तरी तुम्ही त्याला भांडू शकता ना. असं नाही आहे की भांडू नाही शकणार. त्यासाठी तुम्ही कुठे जाणार, नोकरी सोडणार किंवा काही करणार. बरेच यांनी असं केलं म्हणून नोकरी सोडली किंवा असं केलं म्हणून आत्महत्या केली. कशासाठी आत्महत्या करायची? ते लोक तर चांगले जगणार, तेच लोक चांगले जगणार ना. आपण त्यासाठी आत्महत्या करायची का? बिलकुल नाही करायची ना. आत्महत्या नाही करायची आणि त्यांनासुद्धा करू नाही द्यायचं. जे कोणी आत्महत्या करायला तयार होत असेल ना, त्यांना आत्महत्येच्या दारातून तुम्ही बाहेर काढा आणि स्वतः तर बिलकुल करूच नका. काही गरज नाही आहे आत्महत्या करायची. कशासाठी करायची आत्महत्या? कशासाठी काय नोकरी सोडायची? काही नाही. पण म्हणायचं मात्र मी नोकरी सोडून, तुम्हाला जर वाटत नसेल तर मी नोकरी सोडते म्हणून. आणि त्यामध्ये पण एक वाडा की तुमच्या दबावाखाली
येऊन मी नोकरी सोडत आहे. म्हणा तुम्हाला कोणीच म्हणत नाही नोकरी सोडतो म्हणून. तुम्ही स्वतःहून म्हटलं असेल की मी नोकरी सोडतो, तर त्यांचं काय जाणार आहे? तुम्हाला हेच म्हणत तर सोडून द्या. काय आहे, आत्महत्या करतो तर करा आत्महत्या. त्यांचं काय जाणार आहे? काहीच नाही जाणार आहे ना. मग आपण कशाला आपला जीव द्यायचा? आणि तसंही आपण कशाला आपल्याला टेन्शन लावून घ्यायचं? टेन्शन पण लावायचं नाही आणि काहीच नाही. आपण जर चुकीचं सिद्ध होत नसेल किंवा आपण आपल्या माझं सर्वांना एकच सांगणं आहे की तुमच्या जवळची सुद्धा मैत्रीण असेल तर तिच्यापासून सावध राहा आणि बघा तुम्ही काय आहे. असं चांगल्या जीवाला जीव देणाऱ्या सुद्धा मैत्रिणी असतात. कारण तुम्ही फक्त ओळखा की ती खरोखर आपली मैत्रीण आहे की नावापुरती मैत्रीण आहे. जर ती नावापुरती मैत्रीण आहे तर तिलाही तुम्ही नावापुरतंच ठेवा ना. तिलाही तुम्ही कळून नका देऊ की तुमच्या मनात काय. तिलाही ते तसंच पॉलिश सूट पॉलिश लावून ठेवा. जशी तुम्हाला पॉलिश लावते तसंच आपण पण ठेवायचं. पण तिलाही माहीत नाही करायचं काय आहे सध्या. पण त्याच जसं वागते तसं आपण वागायचं नाही. मैत्रीणपेक्षा जर एखादी कार्यालयात मित्र असेल की एक मित्र असेल किंवा 2 मित्र असेल मग ते चालेल ना. पुरुष मित्र चालेल. जर मैत्रिणी असे निघाले तर काही फायदा नाही त्यांच्याशी मैत्री ठेवून. आणि असं कोण म्हणते की सगळे पुरुष खराब असतात, सगळे पुरुष म्हणजे हेच असतात. पुरुष सुद्धा एक चांगली मैत्री निभू शकते. जर मैत्रिणी असं धोका देत असेल किंवा आपल्या विरोधातच जात असेल तर अशा मैत्रिणीचा काही फायदा नाही आहे. हा व्हिडिओ त्या स्त्रियांसाठी की ज्या बाहेर काम करतात. बाहेर म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये, कंपनीमध्ये किंवा गव्हर्मेंट सेक्टरमध्ये सुद्धा ज्या काम करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. मैत्रिणींनो, तुम्हाला जर तुम्ही ज्या कार्यालयामध्ये काम करत असणार त्या कार्यालयामधून जर तुम्हाला त्रास होत असेल किंवा तुमच्यावर आरोप लावले असेल किंवा तुमचा छळ होत असेल तर अशा वेळेस तुमच्यातच तुम्ही सक्षम असायला पाहिजे की त्याचा फेस कसं द्यायचं. फेस द्यायला तुम्ही सक्षम असायला पाहिजे. जर तुम्ही फेस द्यायला सक्षम असाल तर तुमचं काहीही होऊ शकत नाही. कुठल्याही त्रासाला तुम्ही बळी पडू शकत नाही. कुठल्याही छळालासुद्धा बळी पडू शकत नाही किंवा कुठले आरोपही घेतले त्यालाही तुम्ही बळी पडू शकत नाही. फक्त तुम्ही सक्षम असले पाहिजे आणि तुम्हाला प्रत्येक नियम माहीत असायला पाहिजे आणि त्या नियमामध्ये काय काय गोष्टी येतात ते माहीत असायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही नियमाचं वाचन करायला पाहिजे. म्हणजे कुठल्या नियमामध्ये काय असतं हे तुम्हाला सगळं माहीत असायला पाहिजे. तुम्हाला असं वाटत असेल की एखाद्या पुरुषाकडून तुम्हाला आरोप केला जात असेल किंवा छळ होत असेल, फक्त पुरुषच त्याला जबाबदार नसतात तर तुमच्या कार्यालयातील स्त्रियासुद्धा त्यांच्या मागे खतपाणी घालायला तुमच्या विरोधात उभ्या असतात. तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या जवळची मैत्रीण असेल, ती मैत्रीणसुद्धा तुमच्या विरोधात असते. फक्त तुम्हाला माहीत असायला पाहिजे की ही मैत्रीण आपल्या विरोधात आहे किंवा खरोखर ही आपली मैत्रीण आहे. एवढंच तुम्ही म्हणजे तुम्ही शिकायला पाहिजे, तुम्ही अनुभवायला पाहिजे किंवा तुम्ही फेस रीडिंग करायला पाहिजे. फेस रीडिंगने तुम्हाला खूप काही माहीत होतं. एखादी स्त्री जर तुमच्यासोबत बोलत असेल, तुमची मैत्रिणी बोलत असेल, ते शब्द काय बोलत असेल, तिचे जे डोळे काय असतं, जर तुम्ही असं ते बोलताना जर तुम्ही फेस रीडिंग केलं तर तुम्हाला बिलकुल कळून चुकते की ही आपली खरोखर मैत्रीण आहे, म्हणजे आपल्यासोबत पॉझिटिव्ह आहे की आपल्या विरोधात आहे हे तुम्हाला बिलकुल समजून जातं, कळतं. त्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीचं थोडं